त्यांचं देखील या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात। मी विनंती करेन आमचे मार्गदर्शक दापोली तालुक्यातील एक आदर्शमय व्यक्तिमत्व आदरणीय संतोषजी शिर्के सर यांना विनंती असेल की सर आपण या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि इथे आपण असं नसतं व्हायचंय। असला मॅच कडे जाऊयात जिथे आदेश 11 विरुद्ध हसन स्ट्रायकर्स ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग साठी इन्व्हिटेशन दिलंय। मॅचला सुरुवात राईट मोर द विकेट बॉलर तयार आहे। पहिल्याच बॉलला अगदी हँडल केलंय पॉइंटच्या क्षेत्राकडे हा नानाचा मामला केवळ आणि केवळ फक्त एक सिंगल धाव आपल्याला बघायला मिळू शकते। क्षमासावी डॉट बॉल असेल तिथे डॉट बॉल आपल्याला पहिलाच बघायला मिळाला होता। चांगल्या प्रकारची बॉलिंग या ठिकाणी केली जाते। मित्रांनो जर पाहायला गेलं तर तुम्ही स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती नवीन असाल तर त्वरित जाऊन या चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन सबस्क्राइब करा। सुहास आणि त्याचबरोबर जर पाहायला गेले तर बंड्या ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मुकीत यांना बघताय तुम्ही। राईट मोर द विकेट मुकीत गोलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने चालली आहे। प्रत्येक खेळाडू अगदी विजय ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झाले। यावेळेला अगदी नक्कीच लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। जोपर्यंत थ्रो बॉलर करतील अतिशय वेगने एक सिंगल। मागच्या मॅचचा हिरो आणि दापोलीचा बाहुबली या नावाने आपण ज्यांना संबोधित करतो ते म्हणजे बंड्या शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतील। बाहुबली आहेत अगदी धुमाकूळ घातला होता आणि त्यांचा जो एक सिक्सर होता ना स्विच हिट रिव्हर्सचा एफर्ट्स आम्ही पाहिला। एक धावेची गरज होती आणि ज्या वेळेला तो सिक्सर आला होता आउटस्टँडिंग। या बॉलला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अंपायर सांगतील हा बॉल मात्र तुम्हाला पुन्हा एकदा टाकावं लागेल। धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 2 धावा धाव फलकावरती असतील। अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे। अगदी अलॉंग द कार्पेट ऑफला ड्राइव्ह केलंय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील परंतु या बॉलवरती देखील एक सिंगल मिळेल। त्याचबरोबर जुनेश सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे। त्यांचं देखील ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। जुनेश सर यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे त्याचं देखील मनापासून खूप खूप आभार देखील व्यक्त करतोय। मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये घडतंय हवाई यात्रेवरती अगदी कव्हर पॉइंटला चेंडूला खेळलं गेलंय। चेंडू धन कर सीमा रेषा पार मिळतील धावा 4 आलाय ब्रँडेड चौकार। त्याचबरोबर अजिमजी सारंग साहेब यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आली त्यांचं देखील या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि षटकाचा खेळ आय थिंक संपन्न झालाय। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या आकड्यावरती। सुरुवात थोडीशी स्लो केली आदेश 11 या संघानं। षटक क्रमांक दुसऱ्या एंड कडून गोलंदाजीसाठी येतील बॉलिंग ट्रॅक वरती हाफिज दानिश आपण गोलंदाजी ट्रॅक वरती बघतोय। त्याचबरोबर आमचे स्कोरर मॅन देखील आम्हाला सर्व खेळाडूंची माहिती देत आहेत। आज जयदे देखील आमच्या समेत जोडले गेलेत आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स टीम यांचं संपूर्ण या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्यांचा फायनल स्पोर्ट्स टीम या चॅनलचा इथे पोहोचलेला आहे। टेक्निकल कमिटी देखील आहे आणि संपूर्ण या ग्राउंडचं टिप्पणी करतात त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात छायाचित्र आणि संपूर्ण देशात विदेशामध्ये या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून परदेशामधून देखील ही स्पर्धा आपण पाहतायत आणि चांगली अशी कॅमेरा क्वालिटी चांगलं कॅमेरा वर्क त्याचबरोबर आपण पाहायला गेलं जे नवीन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती त्यांनी जर का अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब जाऊन करा। हो यावेळेला बंड्या शिर्के ट्रेडमार्क स्ट्रोक आउट ऑफ द पार्क सिक्सर।
त्याचबरोबर जर पाहिलं बंड्या शिर्के ऑन फायर झालाय, सिक्सर होता. या बॉलला देखील फाईनला केलेले क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड घडली आहे. जिथे क्षेत्ररक्षक बघा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा केले, धावचीची संधी बनू शकले असते. बंड्या शिर्के यांचं मात्र मन एकच आहे की आता मला धाव घ्यायची नाहीये, धावा घ्यायच्या नाहीत, मला मोठे प्रहारच करायचे, संघर्ष करायचा मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे त्याला मात्र थांबवण्याचं काम केलंय. हसन स्ट्रायकरचा संघ आहे. बंड्या शिर्के मैदानाच्या आतमध्ये असेल. यावला खोलवरचा बॉल आहे, हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? यस, व्हॉट अ कॉट, जबरदस्त क्रिकेट. बंड्या शिर्के बॅक टू द पॉइंट. त्याचबरोबर समीरजी पारकार यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. आम्ही सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये या. आज समीर पारकार सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की तुमचा यथोचित सन्मान आम्ही करतोय, आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि त्याचबरोबर नक्कीच मी मगाशी सांगितलं आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय संतोषजी शिर्के सर, यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर सरळ मॅक्झिमम येत आहेत फलंदाज बंड्या शिर्के, मात्र बाद झाले. परंतु आता नोमान यांच्या बॅटिंग साठी जर का अजून एक सिक्सर आला तर 200चं कॅश प्राइज अझरांच्या माध्यमातून दिला जाईल. जर कॅश प्राइज आता तुम्हाला द्यावं लागेल. ते तिसरा षटकार आलाय. डीजे धन्यवाद. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जाऊयात. नो डाऊट जास्त खेळाडून संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं तो खेळाडू म्हणजेच नाझिम आहे, त्याला आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. आपण लवकरात लवकर जायचंय. अल्ताफ गाजी यांच्या हस्ते आपण या ठिकाणी ते अवॉर्ड देतोय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर धाव संख्या 31 झालेल्या आहेत. या सिक्सर साठी देखील मुनाफ काजी यांच्याकडून 100चं कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबर एसके स्पोर्ट्सचे सर्व आणि आमचे परम मित्र शाहिवाज कल्फे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचंय. एसके स्पोर्ट्सचे सर्व शाहिवाज कल्फे यांचं आगमन झालंय. सरांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या आणि स्थानपन्न व्हा. चला मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय मी तुम्हा सर्वांना घेऊन जातो, जिथे तुम्ही ऐकत राहा दी व्हॉइस ऑफ सोंडेगर. जर जाऊया मैदानाच्या आतमध्ये, येथे फलंदाजी ट्रॅक वरती असतील. धावसंख्येचा विचार करते धावसंख्या जाऊन 31 वरती पोहोचली होती. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर आहे शहबाज काझी आहेत. आम्ही शहबाज कल्फे यांना इन्व्हिटेशन दिले. गोलंदाजी ट्रॅक वरती काझी आहेत. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2 धावा अतिशय वेगाने देखील कंप्लीट करताना आपण बघतोय. दोन्ही खेळाडू अगदी आक्रमकतेने क्रिकेट खेळत आहेत. आदेश 11 आज संघ जावला बंट्या शिर्के
बाद झाले. त्याच्यानंतर नौमाननं आपल्या या पारीला सांभाळलं. जी पारी लडखडत होती तिथे आपल्या संघाला संकटातून वाचवलं आणि प्रतिस्पर्धी हसन स्ट्रायकर्स यांच्या विरोधामध्ये प्रहार केले गेले. या बॉलवरती देखील डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावलाय. अलोंग द कार्पेट खेळले गेले. एका धावीवरती आता समाधान संतुष्ट व्हावं लागेल. सुहास आणि त्याचबरोबर नौमान आणि मागच्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं ना तर अझर यांच्या माध्यमातून 200चं कॅश प्राइज लागलं होतं. त्या कॅश प्राइजच्या मानकरी इथे नौमान देखील ठरलेत. बॅक टू बॅक 3 सिक्सेस आले होते त्यांच्या बॅट मधून. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल आहे. या बॉलला देखील मोठा प्रहार. नौमान ऑन फायर आउट ऑफ द पार्क सिक्सर. सिक्सर फक्त आणि फक्त हा खेळाडू फक्त काही 6चा पाडा फक्त बघून आलाय की काय. प्रत्येक बॉल वरती सिक्सर ठोकते नौमान. मोठे प्रहार करताना आपण त्याला पाहिलंय. फुल टॉस बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती देखील मोठा घणाघाती प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षकांचा जर तुम्ही विचार करताय तर एकंदरीत 1 बाउंड चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. फटकेबाजी शानदार चालली आहे. मैदानाच्या आतमध्ये घणाघाती प्रहार केले जातील. एका बाजूला नौमान सातत्यानं इथे सायंकाळच्या सत्रामध्ये काय क्रिकेट खेळतायत. सुहेल हे आज की शाम किसके नाम बघावं लागेल. इथे दोन्ही खेळाडू अगदी तजेलदार क्रिकेट खेळलेत परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाज यांना अचूक टप्पा आणावा लागेल. संघ या ठिकाणी पाहायला गेलं तर बॅकफुटला परतलाय. राऊंड द विकेट बॉलिंग आहे. या बॉलवरती देखील मोठा प्रहार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह ब्रँडेड स्ट्रोक षटकार. त्याचबरोबर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 54-54 या आकड्यावरती. जिथे नौमान 7 बॉल मध्ये 38 धावांची पारी खेळतायत. व्हॉट अ बॅटिंग. गाडीची चावी मिळालेली असे आहे. कोणाची असेल तर आपण लगेच ओळख पटवून घेऊन जा. ऍक्सेस गाडीची चावी आहे. A 71 सर्वाधिक स्कोर आपण पाहतोय. या बॉलवरती देखील आता सुहास आक्रमक झालेत. चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. षटक क्रमांक 4चा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले 75 झालेत. जिंकण्यासाठी 76 टार्गेट असेल. 76चं टार्गेट आहे. मी घेईन छोटीशी विश्रांती. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस. ऐकत्र तुम्ही दी व्हॉइस ऑफ सोंडेकर सुहेल नांदगावकर यांना आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर एकंदरीत थोडीशी विश्रांती. ऐकत्र डीजे वरती एक मधुर संगीत. फिर से एक बार मैं सुहेल नादगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं। जहां पर दोपहर के सत्र के अंदर एक बड़ा मुकाबला, एक तरफ
अरान वॉरियर्स और दूसरी तरफ दोस्ती ग्रुप के कैप्टन टॉस के लिए आना है। दोस्ती ग्रुप और अरान वॉरियर्स के कैप्टन टॉस के लिए आना है। टॉस होगा और टॉस का बॉल स्कोर होता है, दिखने बड़ी बात था। दोपहर के सत्र के अंदर फिर से एक बार सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। दोस्ती ग्रुप जरा विनंती असणार आहे याचे टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये अब्दुरऊफ मांडलेकर विनंती असणार आहे, तुमच्या हस्ते टॉस होणार आहे या मॅचचा। और दुपारच्या सत्रात तर नक्कीच एक मोठी मॅच, मोठी लढत पाहायला भेटणार आहे। कुठेच जाऊ नका मित्रांनो, इथंच थांबा, बघत राहा, पाहत राहा। अडकलिक प्रीमियर लीग सीझन 1 चा महारण संग्राम पाहतोय। एक मोठी स्पर्धा, मानाची, स्वाभिमानाची, सन्मानाची स्पर्धा पाहतोय। दोस्ती ग्रुप चला विनंती असणार टॉस साठी यायचं आहे। चला ओपनर फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचं आहे। जो सलामी बल्लेबाज है जैसे जिन मैदान के अंदर जाना है, मैच चालू करना है। ज्यादा वक्त हो चाहे दोपहर का सत्र है और लगभग 3 मुकाबले आना बाकी है। अडकली प्रीमियर लीग सीजन 1 आज का पहला दिन और पहले दिन के अंदर दोपहर का सत्र देख रहे हैं, जहां पर 7वां मुकाबले की तरफ चलेंगे। 7वां मुकाबला अरहन वॉरियर्स और दोस्ती ग्रुप। देखिए टॉस हो रहा है अरान वॉरियर्स और दोस्ती ग्रुप के बीच। एक तरफ अजहर, दूसरी तरफ सकलेन। टॉस होगा और टॉस का बॉस कौन होता है देखने वाली बात। सकलेन कॉल करेंगे, टेल इज द कॉल, हिट एंड टेल। अजहर आपने टॉस जीता है, टॉस जीतने के साथ क्या फैसला होगा? बैटिंग। बैटिंग करेंगे। सकलेन टॉस हो रहा है, टॉस होने के बाद आपका फील्डिंग करनी है। फील्डिंग करनी है, कैसी क्या प्लानिंग होगी? पहला मैच आप जीता है, आपने रन बहुत बनाए थे लेकिन गेंदबाज महंगे साबित हो रहे हैं। क्या प्लानिंग के साथ अगले मैच में आने वाले? अभी हमारे बॉलर को थोड़ी मेहनत करनी पड़ेगी, कम से कम रन में उन लोग को रोकना पड़ेगा, दूसरा कुछ नहीं बस। जहां तक बात की जाए नाजिम के ऊपर सभी की नजर रहेगी क्योंकि अर्धशतक ठोका उस बल्लेबाज ने, लेकिन अब के बल्लेबाज रन बना रहे, गेंदबाजी में थोड़ा सा अब वीक साबित हो रहे हैं, गेंदबाज थोड़े से महंगे साबित हो रहे। कुछ प्लानिंग और कुछ उनके साथ चर्चा करेंगे आप? हाँ अभी हमारी होंगी, थोड़ी सी बातचीत होंगी, उसमें देखते हैं अभी। मैच के लिए ऑल द बेस्ट सकलेन, इसके पहले मैच जीता, कांग्रेचुलेशन। चलते मुकाबले की तरफ जहां पर कमेंटेटर सनी मोहिते मेरे साथ जुड़े पे। थैंक यू। चलते मुकाबले की तरफ जहां पर बंडिया शेर के गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर बल्लेबाज मुकीत, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज शेबाज, दोनों सलामी वीर परवाही बल्लेबाज बीच मैदान के अंदर देखे। दोपहर के सत्र के अंदर ये छठा मुकाबला। चलते फिर से एक बार राइट अप ओवर द विकेट, शॉर्ट गेंद को पुल किया, फील्डर पहुंचे थे वहां पर लेकिन सिख बने गए, दर्शक बने गए दीवाने। कम ऑन दीदे।
थैंक यू डीजे, थैंक यू। 4 रन मिलेंगे, रन संख्या कुल मिलाकर चलते फिर से एक बार बड़ा शेर के राइट ओवर द विकेट और फिर से एक बार उड़ाया गेंद को, गेंद मिड विकेट की दिशा में सीमा रेखा की तरफ छड़ने के मैग्निफिसेंट। बैक टू बैक 3 छक्के जहीर गाजी की तरफ से 500 रुपए का इनाम मुकित के लिए। बैक टू बैक 3 छक्के, रन संख्या कुल मिलाकर चक्र पहुंच रही है। मुकित ऑन फायर बीच मैदान के अंदर। फिर से एक बार बंटे शिरके के ऊपर हमला बोला गया है। ओहो, इस बार अच्छी गेंद थी, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, गेंद सीधा कीपर के दस्तरों में निकलती हुई, कोई मौका नहीं है। एक तेरी तो एक मेरी, तू शेर है तो मैं सवा शेर हूं, ये लगातार होने वाला है दोस्तों। एक दूसरे के साथ ये बैटल बना हुआ है, बंडा शिरके बना मुकित काजी के साथ ये बैटल है। और स्लोर बन गए थे, हल्के हाथों से खेला है। एक रन मिलेगा, दूसरा लेना चाहते हैं लेकिन एक रन के साथ संतुष्ट होगी। एक रन के साथ एक और का होगा खात्मा। रन संख्या कुल मिलाकर 16 रन बिना किसी नुकसान के पार्टनरशिप बन रही है। अरबाज काजी इनकी तरफ से मुकित के लिए 100 रुपए का इनाम। और अभी कमेंट्री में चेंजेस हो गए। कमेंटेटर मेरे साथ जुड़े हुए सनी मोहिते जो कि बुर्दापुरी का बुल्लंदबाज, अभी इन्होंने मुंबई में कमेंट्री की थी, एक दिन के लिए गए थे, डे नाइट की टूर्नामेंट थी और उस टूर्नामेंट के अंदर अभी अभी आए हैं मुंबई से। एक शानदार कमेंटेटर है दोस्तों, उनका अब वो सुनाएंगे आपको आगे का मैच का जो हाल है। चला एका षटकाचा खेळ समाप्त होईल। धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, जिथे जिंकण्यासाठी अजून तुम्हाला तब्बल 60 धावांचा पाठलाग करायचा आहे। राइट आर्म ओव्हर द विकेट, बॉलर तयार आहे, सुहास आहे। चेंडूला सन्मानजनक हँडल केले, अगदी कलाईका इस्तेमाल आणि त्याचबरोबर चेंडू दन 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 कर सीमा रेषा पलीकडे चौकार कमवून डीजे। चांगल्या प्रकारची फटकेबाजी, धावसंख्या आता जाऊन पोहोचले 20-20 या आकड्यावरती। अजून जर पाहायला गेलं तर तब्बल तुम्हाला 76 टार्गेट होतं, 76 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे। या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला 56 धावांची आवश्यकता आहे। 56 धावा अजून देखील करायच्यात। तुम्ही मित्रांनो पाहताय तर संपूर्ण स्पर्धा रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट लिमिटेड दापोली यांच्या ह्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हे दृश्य बघा स्क्रीन वरती तुमच्या, हेच तर मैदान आहे। त्याचबरोबर केवळ आणि केवळ एक सिंगल और 16 बॉल आणि त्याचबरोबर 55 धावांची आवश्यकता आहे। 16 मध्ये 55 मॅच जर पाहायला गेलं तर एक स्विच हिट, परंतु इथे त्रिफळाची फलंदाज होणार, फर्निचर डिस्ट्रॉय।
शहबाज अगदी आपल्या संघासाठी योगदान न देता मैदानाच्या बाहेर गेलेत. अपेक्षा होती सर्व खेळाडूंना का शहबाज या मॅच मध्ये मोठे स्ट्रोक खेळतील. चुकीचा फटका खेळत असताना इथे ते बाद झाले आणि जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती असणारा गोलंदाज तुम्ही पाहताय तर एकंदरीत सुहास आणि अभिजित याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॉलिंग केली गेली. आदरणीय रईस काजी सर, विनंती आहे आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे या. रईस काजी सर, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोरच्या एंड कडून बॉलिंग केली जाते. फलंदाज तयार आहे. या बॉल वरती अगदी लॉंग लेगला चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार. धावा 4. कमॉन डीजे, आलाय चौकार. हा पुढचा येणारा बॉल आहे. लेगस्टंपच्या बाहेरचा नो बॉल दिलाय पण मिस्टर यावेळेला जर पाहायला गेलं तर नो बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग केली जाईल जिथे गोलंदाज तयार राहतील. मोठा प्रहार करायचा आहे. ना घाव देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेंका. सिक्सर. इथे अगदी जर पाहायला गेलं जसा वाऱ्याचा प्रवाह चाललाय जिथे फलंदाजाचा देखील मोठा प्रहार चाललाय. इथे मोठे मोठे स्ट्रोक आपण बघतोय. एकंदरीत ज्या वेळेला 2009 मध्ये फयान वादळ आलं होतं, आपल्या कोकणात खूप सारं नुकसान केलं होतं. आता इथे जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा जो संघ आहे त्यांच्याकडून देखील हा जो फलंदाज आपण पाहतोय ना, इम्तियाज, या इम्तियाज नावाचे देखील वादळ आले. त्याने देखील एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला खूप सारं उद्ध्वस्त केलंय. पण तू जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड 32-32. दोनचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 32 या आकड्यावरती आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 44 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 44 ची आवश्यकता आहे. 32 झालेला आहे. 76 टार्गेट म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 22 च्या सरासरीनं धावा बनवायच्या. तुम्हाला धावा बनवू शकतील त्याच्यासाठी पहिला मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष प्रत्येक गोष्टीमध्ये करावा लागेल. सचिन रमेश तेंडुलकर सर, ज्यांना क्रिकेटचा आपण भगवान म्हणतोय, आणि देखील संघर्ष केलाय. ज्यावेळेला त्यांना एक 4 व्हीलर कार परचेस करायची होती, ते एका बँकेकडे त्यांचा कर्जाचा फॉर्म घेऊन गेले, परंतु त्या बँकेने त्यांना कर्ज देण्यासाठी नकार दिला होता. परंतु आज ते सचिन रमेश तेंडुलकर सर BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. आज संघर्ष महान खेळाडूंनी केलाय. आपल्याला देखील या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. प्रत्येक खेळाडूचा संघर्ष आपल्याला माहित आहे. जिथे आता 12 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. रिंकू सिंग हे नाव देखील तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. रिंकू सिंग एकंदरीत सर्वात ते 5 बाउंडर होती, त्या 5 बाउंडर मध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे रिंकू सिंग. जर पाहायला गेलं तर गाडी पोसायचे ते काम करायचे आणि त्यानंतरला क्रिकेटचा छंद जोपासायचे. आणि ज्या वेळेला ते त्यांच्या ग्राउंडवरती जात असत, खूप मेहनत घेत असत, परंतु ज्या वेळेला त्यांचं जे सिलेक्शन कोलकाता नाईट रायडर्स या संघ ज्या वेळेला झालं, जेव्हा गुजरात टायटन्स यांच्या विरोधामध्ये ची मॅच खेळली गेली, 6 मध्ये 31 ची गरज होती आणि तो खेळाडू मात्र एका रात्रीमध्ये स्टार बनला. हा संघर्ष मान काढूनचा आहे. महान प्लेयरनी संघर्ष केलाय. तुम्हाला देखील मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. 12-44 ची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. जर बघायला गेलं तरी इथे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग देखील या ठिकाणी राऊंड द विकेट बॉलिंग केली जाते. अगदी कॉम्बॉक्स एंड कडून देखील सुरेख बॉलिंग चालली मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट खोलवरचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय.
त्याचबरोबर नरेंद्रभाई करमरकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सरांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुहास यांनी बॉलिंग मात्र आता सुरेख केलेली आहे. सुहास काय कमालची बॅटिंग करत होते, धमाकेदार परफॉर्मन्स आता बॉलिंग देखील करतायत. या मॅच मध्ये ते देखील संघर्ष करताना दिसत आहेत. येणारा पुढचा बॉल असेल, पुढच्या बॉलवरती कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल. फलंदाज तयार आहे. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, नो बॉल टाकलाय, बीमर होता. नो बॉल, फ्री हिट देखील अंपायर्सनं त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये हात फिरवलाय आणि ते सांगतायत मात्र पुन्हा बॉल टाकावं लागेल. 34 झालेले आहेत. अजून देखील 41 धावांची गरज आहे. ऑफ हिट म्हणजे मी तरी म्हणेन की या ठिकाणी तुमच्यासाठी मोफतचा बॉल आहे. याच्यावरती मोठे प्रहार देखील तुम्ही करू शकता. 41 पाहिजेत, अजून होतील. अजिंक्यतेसाठी 40 धावांची आवश्यकता आहे. या 40 धावा केल्या जातील का? परंतु षटक क्रमांक 3 प्रोग्रेसला मोठे प्रहार करावे लागतील. 8 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. फलंदाजाला आक्रमक पवित्र घ्यावा लागेल. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. सुहासनं काय बॉलिंग केले, दर्जेदार बॉलिंग. पहिले 2 बॉल टाकले होते. अगदी यॉर्कर लाईनची डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला कट होत होते. जिथे खेळणं फलंदाजांना खूप कठीण गेलं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ते बॉलिंग करतायत. आपल्या संघासाठी योगदान बॉलिंगच्या जोरावरती देखील आहे. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स देखील सादर केलेला आहे. शेवटचा 1 बॉल आहे. 7 बॉलमध्ये 40 धावांची गरज आहे. या बॉलला अगदी मोठा फटका खायचा. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील तिथे थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू या वेळेला सरळ चाललाय. सीमारेषेच्या दिशेनं चौकार आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहायला गेलं 3चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. तुम्हाला मात्र 2000 त्याचबरोबर आपण नक्कीच एक सन्मान करतोय. नरेंद्रभाई करमरकर साहेबांचा आपण सन्मान करतोय. मी इक्बाल भाई यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेदरम्यान जर पाहायला गेलं खूप सारे या ठिकाणी मान्यवर मंडळी देखील आलेले आहेत. त्या सर्वांचा मी मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार देखील व्यक्त करतोय. कारण काही संपूर्ण आपल्या स्पर्धेचे आश्रयदाते देखील आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठं आपल्याला विशेष असं सहकार्य देखील केलंय. त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतो सर आपण या ठिकाणी आसनस्थ व्हा आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद देखील घ्यायचा आहे. 6 बॉलमध्ये असेल 36 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती मोठा घणाघाती प्रहार देखील केलाय जिथे वेल डिफेन्स म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील चेंजेस. जाऊया दी व्हॉइस ऑफ सोंडेगर सोयन नांदगावकर यांच्याकडे. असलम सर गेंदबाजी मार्ग पर है. राइट बहुत विकेट के साथ गेंदबाजी कर रहे हो. फुल टॉस गेंद को भेजा है गेंद सीमा रेखा की तरफ. मैक्सिमम आता हुआ स्टंट एंड डिलीवर किया इस गेंद को. भेजा है 6 रनों के लिए. शानदार स्ट्रोक. कम ऑन डिड. थैंक यू डीजे, थैंक यू. अच्छी बल्लेबाजी कर रहे. देखिए बल्लेबाज जासिम की ओर से अच्छी बल्लेबाजी चल रही है. गेंदबाजी के लिए असलम सराय थे. देखिए पहले मुकाबले के अगर बात की जाए तो इन खिलाड़ियों ने लगातार अच्छा परफॉर्मेंस दिखाया था. और फिर से एक बार पाले में गेंद थी. गेंद को भेजा सी मारेगा की तरफ. मैग्निफिसेंट स्ट्रोक. कम ऑन डीजे. थैंक यू डीजे, थैंक यू. रन संख्या कुल मिलाकर 53. जासीम स्टार्ट पर है. 3 गेंदे और 23 रनों की जरूरत है. गेंदबाजी के लिए गेंदबाज और फिर से एक बार उड़ा लॉक ऑन की दिशा में फील्डर मौजूद है. जब तक फील्डर फीड करेगी तब तक 1 ही रन मिलेगा. स्ट्राइक रोटेट होगा
स्ट्राइकर बल्लेबाज मुक्की हुए आने वाले गेंदे दो गेंदों के बाद 22 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। दोपहर के सत्र के अंदर फिर से एक बार सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। मेला लूटा था बल्लेबाज नवमान ने, अच्छी गेंदबाजी बल्लेबाजी की थी जब बल्लेबाजी के लिए आए थे आदेश 11 की ओर से, और क्या बल्लेबाजी की थी नवमान ने। लगातार 3 गेंदों पर 3 छक्के जड़े थे, कुल मिलाकर 40-45 रन बना कर गए। मेला लूटा इस मैदान के ऊपर उस खिलाड़ी ने। फिर से एक बार स्ट्राइकर बल्लेबाज की बात की जाए तो झांसी में गेंदबाजी के लिए असलम सर गेंदबाजी कर रहे हैं, बहुत सारा एक्सपीरियंस लेकर गेंदबाजी मार्ग पर। इस बार फुल टॉस गेंदे लेकिन बिंदी गेंद आएगी। इसी के साथ ये मुकाबला आदेश